शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या सी-टी-ई-टी 2026 साठी तयारी करत आहात. मित्रांनो, सी-टी-ई-टी पेपर 1 असो या पेपर 2 कोणताही पेपर असू द्या, आर-टी ॲक्ट 2009 हा खूप महत्त्वाचा आहे. याला आपण मराठीमध्ये शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आर-टी-ई थोडक्यात राइट टू एज्युकेशन म्हणजे हा कायदा 2009 म्हणजे थोडक्यात त्याचं पूर्ण नाव आहे शिक्षण हक्क कायदा 2009. या कायद्यावरती किमान आपल्याला एक प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतो. म्हणून त्यासाठी आम्ही हे सरावासाठी महत्त्वाचे 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, जाऊयात पुढे आणि पाहूयात मग शिक्षण हक्क कायदा 2009 वर आधारित महत्त्वाचे 20 प्रश्न. परंतु मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका. मित्रांनो, जर आपल्याला या व्हिडिओची पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जावं आणि त्या ठिकाणावरून ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे पाहूयात मग आर-टी ॲक्ट 2009 आणि त्यावर आधारित महत्त्वाचे हे 20 प्रश्न. मित्रांनो, सी-टी-ई-टी परीक्षेसाठी शिक्षण हक्क कायदा 2009 म्हणजेच आर-टी ॲक्ट 2009 हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, याला आपण शिक्षण हक्क कायदा 2009 हा कायदा भारतातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क देण्यासाठी लागू करण्यात आला आहे. या कायद्याची जर थोडक्यात माहिती जर आपण पाहिली, तर या कायद्याचं पूर्ण नाव आहे मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009. हा लागू कधी झाला? तर 1 एप्रिल 2010 म्हणजे या तारखेपासून हा कायदा आपल्या संपूर्ण भारतभर लागू झालेला आहे. संविधानातील कलम म्हणजेच या कायद्यासाठी संविधानातील कलम कोणता आहे? तर कलम 21 अ हे 86व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे. हा कायदा कोणासाठी लागू आहे? हा कायदा आहे वयवर्ष 6 ते 14 वर्ष असलेल्या बालकांसाठी. इयत्ता थोडक्यात वर्ग जर पाहिले तर इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या. आता याच्या मुख्य तरतुदी जर आपण पाहिल्या, तर मोफत शिक्षण म्हणजे कोणतेही शुल्क, प्रवेश फी किंवा इतर खर्च घेता येणार नाही. सक्तीचे शिक्षण शासन व स्थानिक स्वराज्य संस्थाची जबाबदारी आहे, की प्रत्येक बालक शाळेत जाईल. खाजगी शाळांमध्ये आर-टी थोडक्यात आपण त्याला म्हणतो, म्हणजे हे 25% प्रवेश आपल्याला याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या 25% जागा राखीव असतात. शाळा सोडण्यास मनाई. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास किंवा शाळाबाहेर काढता येणार नाही. शिक्षक पात्रता व प्रमाण. शिक्षकांनी ठरवलेली शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधा जर पाहिल्या आपण शाळेत वर्गखोल्या, स्वच्छतागृह, त्यासोबत पिण्याचे पाणी, खेळाचे मैदान इत्यादी बाबी आवश्यक आहेत. त्यानंतर शारीरिक व मानसिक शिक्षा बंदी म्हणजे विद्यार्थ्यांवर कोणतीही शिक्षा देण्यास मनाई आहे. पालक आणि शासनाची जबाबदारी काय आहे? तर पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे, शासनाने शाळा, शिक्षक व सुविधा उपलब्ध करून देणे. कायद्याचा जर उद्देश पाहिला तर सर्वांसाठी समान शिक्षणाची संधी, बालमजुरी व गळती कमी करणे आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणे. तर अशा प्रकारे एक थोडंसं इंट्रोडक्शन आपण या कायद्याबद्दल पाहिलेलं आहे. जाऊयात पुढे आणि आता पाहूयात मग सी-टी-ई-टीसाठी सराव संच हे 20 प्रश्न आहेत. यावरती आपण आता सुरुवात करूयात. मित्रांनो, पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तो प्रश्न म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तो म्हणजे आर-टी-ई कायदा 2009 नुसार अपंगत्व असलेल्या मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची वयोमर्यादा काय आहे? बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल हे 4 पर्याय आपल्यासमोर आहेत आणि अपंगत्व असलेल्या मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची वयोमर्यादा आहे पर्याय क्रमांक बी 6 ते थोडक्यात म्हणजे 6 ते 18 वर्ष. जर आपण पाहिलं तर सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी किंवा मुलांसाठी 6 ते 14 वर्ष आहे. परंतु आपण अपंगत्व असलेल्या म्हणजे जे पी-डब्ल्यू-डी विद्यार्थी असतात किंवा सी-डब्ल्यू-एस-एन आपण त्यांना म्हणू शकतो. तर 6 ते 18 वर्ष वय हे त्यांच्या शिक्षणाची वयोमर्यादा आहे म्हणजे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची.
चला दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. त्यामध्ये मग आपल्याला सांगता येईल प्राथमिक स्तरावर म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी जर विद्यार्थ्यांची संख्या 150 पेक्षा जास्त असेल, तर आर-टी-ईनुसार शिक्षकांची पदे कशी असावीत? बघा या ठिकाणी आपल्याला म्हणजे हे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 5 शिक्षक अधिक 1 मुख्याध्यापक. बघा जर 150 पेक्षा म्हणजे हे जर जास्त विद्यार्थी असल्यास त्यासाठी 5 शिक्षक असणं गरजेचं आहे आणि सोबतच एक पूर्ण वेळ असलेलं हेडमास्टर म्हणजे हेडमास्टर एच-एच-एम आपण त्याला म्हणूयात, हे आवश्यक आहेत. म्हणजे 5 शिक्षक आणि 1 मुख्याध्यापक हे अशा पद्धतीनं आर-टी-ईनुसार पदे असायला हवीत. त्यानंतर पुढे आपल्याला पाहता येते तिसरा प्रश्न आर-टी 2009च्या कलम 17 नुसार खालीलपैकी कशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळ. बघा जर आपण पाहिलं तर कलम 17 जर आपण पाहिला तर थोडक्यात म्हणजे कलम 17 नुसार आपण शारीरिक आणि मानसिक छळ हा काय करत असतो, थोडक्यात त्याला प्रतिबंध आहे असं आपल्याला या कलम 17 नुसार सांगता येतं. म्हणून मग पर्याय क्रमांक बी हे त्याचं थोडक्यात योग्य उत्तर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे शिक्षकांसाठी दर आठवड्याला कामाचे किमान तास बघा तयारीच्या तासासह किती निश्चित करण्यात आले आहेत? किमान तास आपल्याला या ठिकाणी विचारले. पर्याय क्रमांक हे 4 आपल्यासमोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे 45 तास. बघा 45 तास यात शिकवण्याचे आणि तयारीचे हे दोन्ही तास असतात. म्हणून मग हे 45 तास आपण लक्षात घेणे शिक्षकांसाठी दर आठवड्याला कामाचे किमान तास हे 45 तास असणं गरजेचं आहे. बघा हे आर-टी 2009 नुसार आहे. बघा त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीमध्ये म्हणजे एस-एम-सी स्कूल मॅनेजमेंट कमिटी बघा पालकांचे प्रमाण किती टक्के असावे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर आर-टी 2009 नुसार पालकांचं प्रमाण हे 75% असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा आपण या ठिकाणी पाहतोय. एस-एम-सी परत एकदा शाळा व्यवस्थापन समितीमध्ये महिला सदस्यांचे प्रमाण किती असणे अनिवार्य आहे? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर पालकांमधील सदस्यांपैकी बघा लक्षात घ्यायचं आहे, तर महिला या 50% असणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे किमान आहे पुन्हा ते. त्यापेक्षा जास्त आपण घेऊ शकतो, पण त्याच्यापेक्षा कमी मात्र घेता येणार नाहीत. त्यानंतर 7वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे ई-डब्ल्यू-एस विद्यार्थ्यांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद कलम 12(1) मध्ये आहे. असं त्याचं आपण जर पाहिलं तर हे पर्याय क्रमांक थोडक्यात हे आपल्यासमोर 4 आहेत आणि त्याचं थोडक्यात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ते म्हणजे 25%. खाजगी शाळांमध्ये आर-टी 25% ही जागा आपल्याला पाहायला मिळतात. त्या थोडक्यात आर्थिकदृष्ट्या जे मागास असलेले विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी या जागा असतात, ज्या की दरवर्षी थोडक्यात त्याची लॉटरी पद्धत असते, जी की आपल्याला पंचायत समितीच्या कार्यालयाच्या मार्फत ती राबवली जाते. चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी 8वा तो म्हणजे उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजे 6वी ते 8वी साठी एका शैक्षणिक वर्षात किमान किती कामाचे दिवस असणे आवश्यक आहे? आता तास होतं सुरुवातीला, आता दिवस आहेत आणि हे प्राथमिक स्तरावर म्हणजे उच्च प्राथमिक स्तरावर आहेत, हे आपण लक्षात घ्यावं. आणि मग कमीत कमी किती दिवस असणं गरजेचं आहे? किमान किती दिवस आहेत? हे 4 पर्याय आपल्यासमोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे 220. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. म्हणजे उच्च प्राथमिकसाठी थोडक्यात 220 आणि जर प्राथमिक असेल, तर त्यांच्यासाठी कमीत कमी 200 हे वर्किंग डेज असणं गरजेचं असतं मित्रांनो. परंतु इथं कन्फ्यूज होऊ नका. हे उच्च प्राथमिक स्तर आहे, तर तो 220 घ्या आणि नुसता प्राथमिक स्तर असेल, तर थोडक्यात तो 200 घ्या. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. इथं कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. चला त्यानंतर 9वा प्रश्न या ठिकाणी आपण घेतोय. तो म्हणजे प्राथमिक स्तरावर 1ली ते 5वी म्हणजे एका शैक्षणिक वर्षात किमान
किती अध्यापनाचे तास होणे गरजेचं आहे? आता बघा, आपल्याला एका वर्षात विचारलेलं आहे, म्हणजे शैक्षणिक वर्षात किमान वर्षभराचे तास किती असणं गरजेचं आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ते म्हणजे 800 तास. बघा, लक्षात राहू द्यायचं आहे. बघा, 800 तास हे पूर्ण वर्षामध्ये कमीत कमी अध्यापनाचे तेवढे तास हे प्राथमिकसाठी होणं गरजेचं आहे. आणि उच्च प्राथमिकसाठी तिथं मात्र 1000 असतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे 6वी ते 8वी साठी. 6वी ते बघा, 1ली ते 5वी साठी 800 बघा, आणि त्यानंतर 6 ते 8 साठी आपण 1000 आहेत असणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10वा आहे या ठिकाणी, तो म्हणजे आर-टी-ई कायद्याच्या कोणत्या कलमान्वये शिक्षकांना खाजगी शिकवणी म्हणजे प्रायव्हेट ट्युशन घेण्यास सक्त मनाई आहे? बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, म्हणजे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि कोणत्या कायद्यानुसार आहे, थोडक्यात म्हणजे कोणत्या कलमान्वये आपल्याला सांगता येईल. तर कलम, या ठिकाणी हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत कलमांचे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ते म्हणजे कलम 28. यामध्ये शिक्षकांना, म्हणजे जे शिक्षक थोडक्यात म्हणजे शासकीय किंवा जे शासनाचा पगार घेणारे शिक्षक आहेत, अशा शिक्षकांना खाजगी शिकवणी घेणं हे थोडक्यात सक्त मनाई आहे. हे कलम 28 नुसार आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 11वा आहे. प्रवेशासाठी पालकांची मुलाखत किंवा मुलाची चाचणी स्क्रीनिंग प्रोसिजर घेतल्यास पहिल्या वेळेस किती दंड आकारण्याची तरतूद आहे? म्हणजे बघा, या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की ही जी स्क्रीनिंग प्रोसिजर आहेत, या प्रोसिजर मात्र आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये घेता येत नाहीत. म्हणजे आपल्या शाळेमध्ये घेता येत नाहीत. आपली शाळा ती कोणत्याही माध्यमाची असो, परंतु त्या ठिकाणी आपण म्हणजे विद्यार्थ्यांची थोडक्यात चाचणी किंवा पालकांची मुलाखत प्रवेशासाठी घेता येणार नाही. असं जर समजा आढळून आलं, तर त्या थोडक्यात त्या शिक्षकाला मग थोडक्यात काय होऊ शकतं, दंड आकारण्याची तरतूद आहे. आणि मग हा दंड किती रुपयाचा आहे, हे या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी, ₹25,000. हे लक्षात घ्यायचं आहे. स्क्रीनिंग टेस्ट घेतल्यास पहिल्या वेळेस 25,000 आहे. परंतु पहिला दंड होऊन दुसऱ्या वेळेस अजून झालं, तर त्यावेळेला मात्र 50,000 आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. चला, तर सुरुवातीला पहिला दंड मात्र पहिल्या वेळेसचा इथं विचारलेला आहे, म्हणून तो 25 आहे. दुसऱ्या वेळेसचा दंड हा 50 आहे. चला, त्यानंतर पुढे जाऊयात. 12वा प्रश्न आहे या ठिकाणी. जर एखाद्या विद्यार्थ्याकडे वयाचा पुरावा म्हणजे बर्थ सर्टिफिकेट नसेल, तर शाळा त्याला प्रवेश नाकारू शकते का? असा प्रश्न या ठिकाणी आहे. तर बघा, 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे नाही. वयाचा पुरावा नसल्यास प्रवेश नाकारता येणार नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 13वा आहे आपल्यासमोर. आर-टी-ई 2009 नुसार शिक्षकांना खालीलपैकी कोणत्या बिगर शैक्षणिक कामासाठी नियुक्त केले जाऊ शकते? बघा, या ठिकाणी आर-टी-ई 2009 नुसार तर शिक्षकांना, तर आपल्यासमोर हे 4 पर्याय आहेत. आणि बघा, पहिला आहे जनगणना, निवडणूक कर्तव्य, आपत्ती निवारण आणि त्यानंतर वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, वरील सर्व. म्हणजे जनगणना असेल किंवा इलेक्शन ड्युटी असेल किंवा डिझास्टर रिलीफ असेल, तर या सगळ्यांमध्ये आपल्याला थोडक्यात शिक्षकांना खालीलपैकी या जेवढे काही या ठिकाणी दिलेले आहेत, हे बिगर शैक्षणिक कामं या ठिकाणी नियुक्त केलं जाऊ शकतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर बघा, आता यावर्षी म्हणजेच आजच बहुतेक पत्र आलेलं आहे, की यावर्षी 1 एप्रिलपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत, म्हणजे या ठिकाणी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या ठिकाणी काय होणार आहे, म्हणजेच थोडक्यात जनगणना होणार आहे. तर ते जनगणनेच्या ड्युट्या पुढे येऊ शकतात. त्यानंतर बघा, इलेक्शन ड्युट्या या शिक्षकांना आपल्याला पाहायला मिळतात आणि पाठीमागे जसं कोरोना आला, त्या कोरोनामध्ये आपत्ती निवारण थोडक्यात आपल्याला सांगता येईल. तर थोडक्यात त्याच्यामध्ये देखील शिक्षकांना ड्युट्या लागलेल्या आहेत आणि म्हणून मग याचे पर्याय आपल्याला हे 4ही आहेत, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर 14वा प्रश्न आहे. उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजे 6वी ते 8वी साठी थोडक्यात विद्यार्थी शिक्षक प्रमाण हे किती असावं?
म्हणजे हे थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे. बघा विद्यार्थी आणि त्यानंतर शिक्षक यांचं प्रमाण किती असणं गरजेचं आहे. तर याचं हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. 6 ते 8 विषय आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि 6 ते 8 विषय तो म्हणजे आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. 35 तास 1 असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढे आहे बघा 15वा प्रश्न बालस्नेही आणि बालकेंद्रित शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे? बघा या ठिकाणी 15व्या प्रश्नामध्ये हे 4 आपल्याला पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे कलम 29. बघा कलम 29 नुसार जर आपण पाहिलं तर अभ्यासक्रम आणि थोडक्यात मूल्यमापन या प्रक्रिया ज्या आहेत या प्रक्रियेवर आधारित आपल्याला सांगता येईल. म्हणजे हे बालस्नेही आणि बालकेंद्रित ही शिक्षण पद्धतीचा अवलंब करायचा आहे, असं या ठिकाणी या कलमामध्ये सांगितलेलं आहे. कलम 29 हे लक्षात घ्यावं. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, आर-टी कायदा 2009 संपूर्ण भारतात कधीपासून लागू झाला? तर या ठिकाणी आपण सुरुवातीलाच याचं योग्य उत्तर दिलेलं आहे. 1 एप्रिल 1 सॉरी 1 1 एप्रिल पर्याय हा चुकलेला आहे इथं माझ्याकडून. बघा 1 एप्रिल आहे. 1 एप्रिल 2000 सॉरी पुन्हा आणखी इथंच 1 एप्रिल 2010 म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा म्हणताना मी 1 एप्रिल 2010च म्हणत होतो, परंतु ते माझ्याकडून या ठिकाणी अ, एक चुकीच्या ऑप्शनवरती टिक झालेलं होतं. तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. प्रश्न क्रमांक 16वा परत एकदा वाचून दाखवतो. आर-टी कायदा 2009 संपूर्ण भारतात कधीपासून लागू झाला? तर तारीख आपण लक्षात घ्यायची 1 एप्रिल 2010 ही तारीख आहे. आपण कायमचं हे लक्षात ठेवावं. चला त्यानंतर 17वा प्रश्न आपल्याला सांगता येईल. शाळा विकास आराखडा म्हणजे स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्याची जबाबदारी कोणाची आहे? हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर थोडक्यात कलम 22 नुसार आपल्याला एस-एम-सीने शाळा विकास आराखडा तयार करणं अपेक्षित आहे. म्हणून मग या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन हा कोणी करायचा आहे? कोणाची जबाबदारी असेल? तर ही शाळा व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे, असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर पुढे 18वा प्रश्न आपल्याला सांगता येईल. नो डिटेन्शन पॉलिसी म्हणजे नापास न करण्याचे धोरण या कायद्याच्या कोणत्या कलमाशी संबंधित होते? ज्यात नंतर सुधारणा झालेली आहे. बघा या ठिकाणी हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर आहे कलम 16. कलम 16 सुरुवातीला यात 8वी पर्यंत नापास कोणालाही न करण्याची थोडक्यात तरतूद होती. परंतु नंतर 5वी आणि 8वीला मात्र थोडक्यात नापास करता येत आहे. हे आपण लक्षात घ्यायचे. थोडीशी नंतर सुधारणा याच्यात झालेली आहे. म्हणजे नो डिटेन्शन पॉलिसी या कायद्याच्या कोणत्या कलमात संबंधित होतं? तर हे कलम 16 असं त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, शिक्षकांची कर्तव्ये कोणत्या कलमात दिली आहेत? ड्युटीज ऑफ टीचर्स. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कलम 24 हे नियमितता किंवा अभ्यासक्रम पूर्ण करणे, पालकांशी संवाद ही शिक्षकाची कर्तव्य आपल्याला म्हणजे थोडक्यात या कलम 24 मध्ये दिलेली आहेत. शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी तो म्हणजे आर-टी 2009 नुसार शाळेची इमारत कशी असावी या बदलत्या मानकामध्ये म्हणजे जे नॉर्म्स आहेत त्याचा कशाचा समावेश नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वातानुकूलित खोल्या म्हणजे एसी क्लासरूम. एसी क्लासरूम असायला पाहिजे असं हे थोडक्यात याचा काहीही संबंध नाही. बघा प्रत्येक शिक्षकासाठी स्वतंत्र वर्ग असायला हवा. त्यानंतर मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असायला हवेत. प्रत्येक शाळेत वाचनालय असणं गरजेचं आहे आणि हे तीनही पर्याय हे कसे आहेत थोडक्यात या सगळ्यांचा तीनही पर्यायांचा समावेश आर-टी 2009 नुसार शाळेची इमारत कशी असावी या मानकामध्ये आहे. या वातानुकूलित ज्या खोल्या म्हणजे वर्गखोल्या आहेत, एसी क्लासरूम त्याचा मात्र याच्यामध्ये समावेश नाही. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. याची ॲन्सर की आपल्याला आमच्या या पी-डी-एफमध्ये पाहायला मिळेल. ही पी-डी-एफ आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी आपण टेलिग्राममध्ये जर अभ्यास ट्री नावानं सर्च केलं, तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं म्हणजे त्यामध्ये जाऊन आपण एंटर करून काय करू शकता, ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. तर थांबूयात मित्रांनो या ठिकाणी. धन्यवाद.